आता डॉक्टर पुंडे सरांबद्दल बोलावं काय हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. न बोलणे किंवा फक्त इथे जे आपण सगळे उपस्थित आहोत, एकतर त्यांचे सोबतचे काही सहकारी म्हणता येणार नाही, पण समकालीन डॉक्टर स्वामी सर, डॉक्टर इंगोले सर यांच्यासारखी अगदी खूप मोठे ज्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे अशी काही जण आहेत. नंतरचे आलेले डॉक्टर व्यंकटराव असतील, डॉक्टर वावधाने असतील, दादा असतील, नंतर मी वगैरे वगैरे अशी डॉक्टर कौरवार सर आहेत. अशी एक 2, 3, 4 जी फळ्याची किंवा ज्याला हे म्हणता येईल मुखेडच्या वैद्यकीय क्षेत्रातली ती सगळी मंडळी आहे की जी सरांना जवळून पाहिली. तिसरा एक असा वर्ग आहे ज्या ठिकाणी ज्यांना त्यांच्या व्यक्तिगत विद्यापीठातले विद्यानुभव घेतलेले असा शब्दप्रयोग अविनाशने केला, असा सगळा एक या ठिकाणी वर्ग आहे. आणि दुसरे जे जीएमसी संभाजीनगरमध्ये ज्यांचं वैद्यकीय शिक्षणामध्ये जे अगदी आपण एका खोलीत राहिलात, एका बाकावर बसलात, एका वर्गात शिकलात असे तोष्णीवाल सर, त्यानंतर बन सर यांच्यासारखी काही मंडळी आहे. म्हणून सरांबद्दल आपण काही नवीन कुणी आहोत आणि त्यांच्याबद्दल काही बोलावं किंवा काही नवीन सांगावं असं यातला भाग नाही. पण माझ्याकडे काही असे अनुभव आहेत जे कदाचित आपल्याला काही जणांना माहिती नाहीत. असे फक्त मी तेवढे 1-2 अनुभव मी सांगतो. तर सरांची ही जी काही वाटचाल आहे, आज सर राष्ट्रपती भवनामधल्या एका पुरस्कारा म्हणजे एका सन्मानासाठी बोलावले गेले. त्याची जी मुख्य वाटचाल सरांची, सर कसे आहेत, विद्यानिकेतनचा त्यांचा प्रवास, त्याच्यानंतर मेडिकल कॉलेजचा प्रवास, त्यांची अभ्यासवृत्ती, त्यांची कर्मशीलता ही सगळी आपण या ठिकाणी अनेकांनी अनुभवलेली आहे.